नमस्कार मंडळी. जी नमस्ते. वेलकम बॅक टू स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्यावर तुमचं खूप खूप स्वागत आहे, जिकडे आपण खूपच सोप्या पद्धतीतून मराठीमधून इंग्लिश शिकत असतो. पालकांना सध्या इतकं टेन्शन असतं की मी लहान मुलांचा अभ्यास कसा घेऊ, आणि दुसरं टेन्शन असतं की पेरेंट्स टीचर्स मीटिंगमध्ये आम्हाला खूप प्रॉब्लेम्स येतात. इंग्लिश बोलता येत नाही आहे, टीचरसोबत इंटरॅक्ट करता येत नाही आहे, प्रश्न विचारता येत नाही आहे की बाबा माझं मूल कसं परफॉर्म करतं आहे शाळेमध्ये. मग टीचर सांगतात की तुम्ही घरी थोडंसं इंग्लिश बोला. तर मग पालकांचं शिक्षण मराठी मीडियममधून झालं असतं, इंग्लिशचे थोडेसे प्रॉब्लेम्स असतात. तर मग कसं काय घरी इंग्लिशचं वातावरण करायचं आणि कसं काय आपल्या लहान मुलांशी इंग्लिशमध्ये बोलायचं, सगळेच क्वेश्चन्स समोर येतात वन बाय वन वन्स यू आर अ पेरेंट. बिकॉज आय कॅन टोटली रिलेट, कारण मी आता स्वतः एक पेरेंट झाली आहे. सो आय नो द इम्पॉर्टन्स ऑफ पेरेंट्स टीचर्स मीटिंग. आधी मला वाटायचं की इट इज सो इझी टू रेज अ चाइल्ड, बट इट इज डेफिनेटली नॉट. इट टेक्स अ लॉट ऑफ एफर्ट टू रेज अ चाइल्ड. सो आज स्पेशली फॉर पेरेंट्स मी आज सेंटेन्सेस सांगणार आहे. स्क्रीनवर तुम्हाला दिसतच आहे, इंग्लिश सेंटेन्सेस फॉर किड्स. ॲक्च्युली दीज सेंटेन्सेस आर फॉर पेरेंट्स, आणि तुम्ही ॲज अ पालक ती सेंटेन्सेस बोलायची आहेत तुमच्या लहान मुलांसोबत. ओके, डेली लाईफमध्ये तुम्ही ही सेंटेन्सेस त्यांच्यासोबत जेव्हा यूज कराल तेव्हा कानावर त्यांच्या इंग्लिश पडेल आणि त्यांना कॉन्फिडन्स येईल इंग्लिश बोलायचा. कारण बऱ्याचदा असं होतं की घरी मराठी वातावरण असतं, मग इंग्लिशमध्ये प्रश्न विचारल्यावर मुलं लाजतात इंग्लिशमध्ये आन्सर द्यायला. तसं आपल्याला करायचं नाही आहे. त्यांचा जो शायनेस आहे तो घालवायचा आहे आणि कॉन्फिडन्स आपल्याला इन्क्रीज करायचा आहे. ऑल राईट, पण त्याच्या आधी मला पटकन कमेंट करून सांगा तुमच्या लहान मुलांचं वय काय आहे. व्हॉट इज द एज ऑफ युअर चिल्ड्रन. ओके, जे काही असेल प्लीज कमेंट करून सांगा, सो दॅट आय नो की तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधले पेरेंट्स आहात. म्हणजे थोडं प्री प्रायमरीवाले सेंटेन्सेस करायचे आहेत, प्रायमरीवाले, कॉलेजवाले, जे काही आहेत. अपकमिंग व्हिडिओजमध्ये इट विल बी हेल्पफुल. सो प्लीज डू कमेंट तुमच्या चाइल्डचं एज. अँड लेट्स बिगिन द व्हिडिओ. ऑल राईट, आपलं पहिलं वाक्य बघा. ओके, लवकर आवर, आपल्याला उशीर होतोय. हे तर मला वाटतं आयांचं पेटंट वाक्य असतं. माझंही हे पेटंट वाक्य असतं की अरे लवकर कर श्रीनिधी, आपल्याला लेट होतोय. सो हरी अप, वी आर गेटिंग लेट. काय म्हणू शकता तुम्ही इंग्लिशमध्ये? हरी अप, वी आर गेटिंग लेट. नेक्स्ट इज ते व्यवस्थित घाल. लहान मुलं बघा पटपट कसाही घातलेला असतो, शर्ट पॅन्ट कसंही असतं, शर्ट इन कसाही केलेला असतो, सॉक्स कसेही असतात. तर आपण म्हणतो ना जरा ते व्यवस्थित घाल. इंग्लिशमध्ये म्हणा वेअर इट प्रॉपरली, वेअर इट प्रॉपरली. ओके, नेक्स्ट, तुला आज काय करायचं आहे? सुट्टीचा दिवस असेल तर खूप मोठा प्रश्न पडतो पेरेंट्सना, अगेन एस्पेशली मॉम्सना, कारण युजली मॉम्स रिस्पॉन्सिबल असतात. सुट्टी म्हटल्यावर मला तर सुट्टी अक्षरशः नको वाटते. म्हणजे सॅटर्डे संडेची एक वेळ ठीक आहे, पण मंडे टू फ्रायडेची स्कूल असते आणि त्याच्यामध्ये जर सुट्ट्या आल्या तर आपलं पण शेड्यूल पूर्ण हलतं. आणि मग लहान मुलांचं पण काय करायचं हा प्रश्न पडतो, कारण आजकाल स्क्रीन टाईम देणं हे इतकं कॉमन झालं आहे, पण खूप वाईट गोष्ट आहे. तर मग आपण विचारतो की चल मग आज काय करायचं आहे तुला बरं. हेच तुम्ही इंग्लिशमध्ये बोला. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही इंग्लिशमध्ये विचारायला शिका, आन्सर पण इंग्लिशमध्ये करा, क्वेश्चन पण इंग्लिशमध्ये करा. सो तुम्ही काय म्हणाल? व्हॉट डू यू वॉन्ट टू डू टुडे, व्हॉट डू यू वॉन्ट टू डू टुडे. नेक्स्ट, चल मंदिरमध्ये जाऊयात. ओके, काय करणार आपण? थोडंसं मंदिरात जाऊन यायचं का? ओके, सुट्टीचा दिवस आहे तर लेट्स गो टू द टेम्पल, लेट्स गो टू टेम्पल. ऑल राईट, तुझे दात घासून तयार हो, ब्रश युअर टीथ अँड गेट रेडी. हे असे काही सेंटेन्सेस आहेत जे रोज तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता. ऑल राईट, स्कूलच्या आधी तुम्ही हे बोलू शकता, ब्रश युअर टीथ अँड गेट रेडी, ब्रश युअर टीथ अँड गेट रेडी. तुझे बूट घाल, वेअर युअर शूज. ओके, वेअर युअर शूज. तिथे जाऊ नको, डोंट गो देअर, डोंट गो देअर. त्याला हात लावू नको, डोंट टच इट, डोंट टच इट. ते तिथे ठेवू नकोस, डोंट कीप इट देअर, डोंट कीप इट देअर. त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस, डोंट बिलीव्ह हिम, डोंट बिलीव्ह हिम. मला चिडवू नकोस, डोंट टीज मी, डोंट टीज मी. मला विचारू नकोस, डोंट आस्क मी. माझी मुलगी अशा फेजमध्ये आहे की मी म्हणजे एक्झॅजरेट नाही करून सांगत आहे, पण दिवसाला लिटरली 100 वेळा ती मम्मा हा शब्द म्हणते. ओके, काय झालं की
मम्मा मी हे करू का, मम्मा मम्मा. आणि मी जर का मी 2 मिनटं तिला इग्नोर केलं तर तिचे मम्माचे टोन्स इतके वेगळे वेगळे होतात, कारण तिला सगळ्या गोष्टी मला विचारायचं असतात. मम्मा मी हे करू का, मम्मा मी ते करू का, मम्मा तू माझ्यासोबत खेळ, मम्मा मम्मा. सो त्याच्या वेळेस यू कॅन से डोंट आस्क मी, डू वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू, प्लीज डोंट आस्क मी. ओके, चला गृहपाठ पूर्ण करा म्हणायचं असेल तर काय म्हणणार आहात, कम्प्लीट युअर होमवर्क, कम्प्लीट युअर होमवर्क. माझ्यासोबत येऊ नको, डोंट कम विथ मी, डोंट कम विथ मी. त्याच्यासोबत जाऊ नकोस, डोंट गो विथ हिम, डोंट गो विथ हिम. ते ओढू नकोस, डोंट पुल इट, डोंट पुल इट. चिंता करू नकोस, डोंट वरी, डोंट वरी. रडू नकोस, डोंट क्राय, डोंट क्राय. माझ्या मागे बोल, रिपीट आफ्टर मी. पाठांतर घेत असाल, काही शाळेतला जर अभ्यास दिलाय तो घेत असाल तर काय म्हणायचं, रिपीट आफ्टर मी. मी म्हणून दाखवते, तू माझ्या मागे म्हण, रिपीट आफ्टर मी. तयार हो, गेट रेडी. इझी, हां, गेट रेडी. ओरडू नकोस, डोंट शाऊट, डोंट शाऊट. लहान मुलांना खूपदा काय करतात, ओरडून बोलतात. आपण ऐकलं नाही की ते आरडाओरडा करायला लागतात आणि ओरडून बोलतात. आणि मग अशा वेळेस जर तुम्ही पण त्यांना उत्तर ओरडून दिलं तर त्यांच्यासाठी ते खूप कॉमन होऊन जातं की ठीक आहे चालतं ओरडलेलं. जर लहान मूल ओरडून सांगत असेल तर इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अ पेरेंट की तुम्ही शांतपणे तुमचा कामनेस न घालवता त्याला उत्तर द्यायचं. ओके, उत्तर द्या किंवा सरळ म्हणा, डोंट शाऊट. पण हे कामली म्हणायचं. तुम्ही पण आरडाओरडा करून बोललात तर ते मग तसंच होत राहणार, म्हणजे आरडाओरडा. सो कामली उत्तर द्या. लवकर कर, हरी अप, हरी अप. हे कचरा पेटीमध्ये फेकून दे, थ्रो इट इन द डस्टबिन. श्रीनीला खूप चांगली सवय लागलेली आहे, जे काही ती कचरा करते ती उचलून, तिला जर सांगितलं थ्रो इट इन द डस्टबिन, ती जाते ड्राय बाल्कनीमध्ये आणि खरंच डस्टबिनमध्ये टाकून येते. पण ह्याच्यामध्ये ती गंमत अशी करते की 2 कचरा असतात, राईट, ओला कचरा आणि सुका कचरा, ड्राय वेस्ट आणि वेट वेस्ट. तर ती नेमकं उलटं पुलटं करते. सो तिला आम्ही सांगतच नाही, बट इन केस तुमचे किड्स जर मोठे असतील तर डेफिनेटली यू कॅन टेल देम थ्रो इट इन द डस्टबिन अँड ऑल्सो यू कॅन स्पेसिफाय विच डस्टबिन, ओला कचरा की सुका कचरा, ड्राय वेस्ट और वेट वेस्ट, जर का मोठी असतील किड्स तर. नेक्स्ट इज घट्ट पकडून ठेव, होल्ड इट टाईटली, होल्ड इट टाईटली. आता आम्ही 2 व्हीलरवर बऱ्याचदा जातो, तिघं म्हणजे श्रीनी, मी आणि शशांक. तर श्रीनी मध्ये बसलेली असते आणि तिला दरवेळेस काहीतरी कॅरी करायचं असतं तिच्या हातात. मग ते हेअरबँड असेल, क्लिप असेल, तिचं एखादं छोटंसं टॉय असेल, तर एव्हरी टाईम आय हॅव टू यूज दिस सेंटेन्स, होल्ड इट टाईटली, अदरवाईज इट इज गोइंग टू फॉल डाऊन. ओके, होल्ड इट टाईटली. मारामारी नाही, नो हिटिंग, नो हिटिंग. तुझे हात धू, वॉश युअर हँड्स. खेळून आल्यावर हे पण एक कॉमन वाक्य आहे, वॉश युअर हँड्स. पुढे ये, कम फॉरवर्ड, कम फॉरवर्ड. मागे जा, गो बॅक, गो बॅक. माफी माग किंवा सॉरी म्हण, से सॉरी, से सॉरी. आणि हे खूप अवघड असतं सॉरी म्हणणं. लहान मुलांचे इगोज तर एकदम स्काय हाय, स्काय रॉकेट. सॉरी म्हणणं जरा डिफिकल्ट असतं. तुम्ही ट्राय करा त्यांना म्हणायला, पण ते नसतील म्हणत तर आग्रह जास्ती करू नका, अजून रडवू नका. बट या, यू कॅन ऑलवेज ट्राय, से सॉरी. झोपायला जा, गो टू बेड, गो टू बेड. पटकन जा, गो फास्ट, गो फास्ट. पळू नकोस, डोंट रन, डोंट रन. हळू खा, ईट स्लोली, ईट स्लोली. जंक खाऊ नकोस, डोंट ईट जंक, डोंट ईट जंक. उड्या मारू नकोस, डोंट जम्प, डोंट जम्प. माझ्यासोबत ये, कम विथ मी, कम विथ मी. हळू आवाजात बोल, स्पीक स्लोली. तुझ्या मित्रमैत्रिणींच्या सोबत खेळ, प्ले विथ युअर फ्रेंड्स. मला ते दे, गिव इट टू मी, गिव इट टू मी. चॉकलेट खाऊ नकोस, डोंट ईट चॉकलेट, डोंट ईट चॉकलेट. खाली ये, कम डाऊन, कम डाऊन. तुझी सायकल चालव, राईड युअर बायसिकल, राईड युअर बायसिकल. तुला खेळायचं आहे का, डू यू वॉन्ट टू प्ले, डू यू वॉन्ट टू प्ले. पण का, बट वाय. पण कुठे, बट वेअर. पण कधी, बट वेन. पण कसं, बट हाव. वेळी झोप, स्लीप ऑन टाईम. दररोज आंघोळ कर, टेक अ बाथ डेली. जेवण नीट कर, ईट प्रॉपरली. दुपारचं जेवण कर, हॅव लंच. आईला मदत कर, हेल्प मॉम. वेळीच शाळेला जा, गो टू स्कूल ऑन टाईम.
अभ्यासाचा वेळ ठरव, सेट अ टाइम फॉर स्टडिंग. खेळाचे नियोजन कर, प्लॅन युअर प्ले. पुस्तक वाचून घे, रीड द बुक किंवा रीड युअर बुक. आईवडिलांचं ऐकून चल, ओबे युअर पेरेंट्स, ओबे युअर पेरेंट्स, ओबे युअर टीचर्स, ओबे युअर एल्डर्स. ठीक आहे. मित्रांना मदत कर, हेल्प युअर फ्रेंड्स, हेल्प युअर फ्रेंड्स. वेळेचा सदुपयोग कर, युटिलाइज टाईम प्रॉपरली. वेळेचा सदुपयोग कर, युटिलाइज टाईम प्रॉपरली. दिवसभराचं नियोजन कर, प्लॅन युअर डे, प्लॅन युअर डे. टी व्ही कमी पहा, वॉच लेस टी व्ही. खेळायला वेळ दे, गिव्ह टाईम फॉर प्ले. अभ्यास नीट कर, स्टडी वेल. अभ्यासावर लक्ष केंद्रित कर, फोकस ऑन युअर स्टडीज, फोकस ऑन युअर स्टडीज. आपला वेळ वाया घालवू नको, डोंट वेस्ट युअर टाईम, डोंट वेस्ट युअर टाईम. वेळेवर जेवण कर, ईट ऑन टाईम, ईट ऑन टाईम. तासाचं नियोजन कर, प्लॅन युअर आर प्रॉपरली, प्लॅन युअर आर. मित्रांसोबत शाळेचं होमवर्क कर, डू स्कूल होमवर्क विथ युअर फ्रेंड्स. शाळेत नियम पाळ, फॉलो रूल्स ॲट स्कूल. तासाभरात अभ्यास कर, स्टडी फॉर अन आवर. स्वच्छ हातांनी खा, ईट विथ क्लीन हँड्स. वेळेचं पालन कर, फॉलो द टाईम. बाहेरचं खाणं टाळ जरा, अवॉइड ईटिंग आउटसाईड. आजी आजोबांना भेट, मीट युअर ग्रँड पेरेंट्स. आईवडिलांचं ऐक, लिसन टू युअर पेरेंट्स. घरी वेळेवर ये, कम होम ऑन टाईम. वक्तशीर रहा, बी पंक्च्युअल. इतरांना मदत कर, हेल्प अदर्स. शाळेत लक्ष दे, पे अटेन्शन ॲट स्कूल. नियमित व्यायाम कर, एक्सरसाइज रेग्युलरली. शांतपणे वाग, बिहेव कामली, कामली. ओके. कोणताही राग धरू नकोस, डोंट होल्ड एनी अँगर. इतरांशी प्रेमाने वाग, ट्रीट अदर्स विथ लव्ह, ट्रीट अदर्स विथ लव्ह. नीड बस, सिट प्रॉपरली, सिट प्रॉपरली. कपडे वेळेवर बदल, चेंज क्लोथ्स ऑन टाईम, चेंज क्लोथ्स ऑन टाईम. पेन पेन्सिल नीट वापर, यूज पेन अँड पेन्सिल प्रॉपरली. स्वयंपाकघर स्वच्छ ठेव, कीप द किचन क्लीन. शिस्तीने वाग, बिहेव युअर सेल्फ किंवा बिहेव डिसिप्लिन्ड. स्वयंपाकात मदत कर, हेल्प इन कुकिंग. बाहेर खेळायला जा, गो प्ले आउटसाईड, गो प्ले आउटसाईड. मोबाईल कमी वापर, यूज लेस मोबाईल किंवा यूज मोबाईल लेस. पाणी पिऊन घे, ड्रिंक वॉटर. शाळेच्या गणवेशात राहा, स्टे इन युअर स्कूल युनिफॉर्म. ओके. खेळणी व्यवस्थित ठेव, कीप युअर टॉईज ऑर्गनाइज्ड, कीप देम इन प्लेस, कीप द प्लेस नीट अँड टायडी. खूप सारे वाक्य होऊ शकतात. चित्र काढ, ड्रॉ पिक्चर्स. गाणं ऐक, लिसन टू म्युझिक. स्वच्छता राखा, मेंटेन क्लीनलीनेस. कोणत्याही गोष्टीची चिंता करू नकोस, डोंट वरी अबाउट एनिथिंग. ओळखीच्या लोकांना नमस्कार कर, ग्रीट फॅमिलियर पीपल, ग्रीट फॅमिलियर पीपल. शांत रहा, स्टे क्वायट, स्टे क्वायट. धीराने रहा, स्टे काम, स्टे काम. संगणक वापर, यूज द कम्प्युटर, यूज द कम्प्युटर. झोपण्यासाठी वेळेवर जा, गो टू बेड ऑन टाईम, गो टू बेड ऑन टाईम. नीट चाल, वॉक प्रॉपरली, वॉक प्रॉपरली. झोपताना दिवा बंद कर, टर्न ऑफ द लाईट वाईल स्लीपिंग, टर्न ऑफ द लाईट वाईल स्लीपिंग. खोटं बोलू नकोस, डोंट लाय, डोंट लाय. स्वच्छ रहा, स्टे क्लीन, स्टे क्लीन. नीट उभा रहा, स्टँड प्रॉपरली, स्टँड प्रॉपरली. दुरुस्ती करा, फिक्स इट, फिक्स इट. खोटं बोलू नकोस, आपण हे बघितलं, डोंट लाय. आपलं काम नीट कर, डू युअर वर्क प्रॉपरली. मित्रांसोबत भांडू नको किंवा वाद घालू नकोस, डोंट आर्ग्यू विथ फ्रेंड्स किंवा डोंट फाईट विथ फ्रेंड्स. शिस्तीने वागा, बिहेव वेल. खेळणी आवर, पुट अवे युअर टॉईज किंवा पुट युअर टॉईज अवे. झोपायची तयारी कर, प्रिपेअर फॉर बेड, प्रिपेअर फॉर बेड. अभ्यास कर, स्टडी किंवा हिट द बुक्स, हिट द बुक्स म्हणजे सुद्धा अभ्यास कर. वाचन कर, रीड. आईला मदत कर, हेल्प युअर मॉम. थोडा वेळ खेळ, प्ले फॉर अ वाईल, प्ले फॉर अ वाईल. हातपाय धुवून घे, वॉश युअर हँड्स अँड फीट. घरी ये, कम होम. शाळेत लक्ष दे, पे अटेन्शन इन स्कूल. शाळेला जा, गो टू स्कूल. पुस्तकं घे, टेक युअर बुक्स. नाश्ता कर, हॅव ब्रेकफास्ट. अंघोळ कर, टेक अ बाथ. तोंड धुवून घे, वॉश युअर फेस. लवकर उठ, गेट अप अर्ली.
जेवायला या, कम फॉर लंच, कम फॉर डिनर, कृपया शांत बसा, प्लीज सिट क्वाइटली, कपडे बदलून घ्या, चेंज युअर क्लोथ्स, चेंज युअर क्लोथ्स, तुमचा खेळ संपवा, फिनिश युअर गेम, फिनिश युअर गेम, कोणाचाही अपमान करू नकोस, डोंट डिसरिस्पेक्ट एनीवन, डोंट डिसरिस्पेक्ट एनीवन, घरात घाण करू नकोस, डोंट मेक अ मेस ॲट होम, डोंट मेक अ मेस ॲट होम, नियम तोडू नकोस, डोंट ब्रेक रूल्स, डोंट ब्रेक रूल्स, झोपायला उशीर करू नकोस, डोंट स्टे अप लेट, डोंट स्टे अप लेट, अन्न टाकू नकोस, डोंट वेस्ट फूड, डोंट वेस्ट फूड, कोणालाही त्रास देऊ नकोस, डोंट ट्रबल एनीवन, डोंट ट्रबल एनीवन, कचरा टाकू नकोस, डोंट लिटर, डोंट लिटर, टी व्ही खूप वेळ पाहू नकोस, डोंट वॉच टू मच टी व्ही, यू विल स्पॉईल युअर आईज, डोंट वॉच टू मच टी व्ही, उशिरा उठू नकोस, डोंट वेकअप लेट, वेकअप अर्ली इन द मॉर्निंग, मोठ्यांचा आदर करा, रिस्पेक्ट युअर एल्डर्स, वस्तू नीट ठेवा, कीप थिंग्स इन ऑर्डर, कीप थिंग्स इन ऑर्डर, डब्बा पूर्ण खा, फिनिश युअर टिफिन, फिनिश युअर टिफिन, नीटली राईट प्रॉपरली, राईट प्रॉपरली, केस विन्सर, कोम्ब युअर हेअर, ओके, उशीर करू नकोस, डोंट बी लेट, काळजीपूर्वक, बी केअरफुल किंवा बी विजिलंट पण म्हणू शकता, थोडंसं ॲडव्हान्स्ड वर्ड आहे, बी विजिलंट ऑर बी केअरफुल, लवकर बरा हो, गेट वेल सून, स्वतःची काळजी घे, टेक केअर ऑफ युअर सेल्फ, टेक केअर ऑफ युअर सेल्फ. सो मंडळी, हे होते 151 सेंटेन्सेस फॉर पेरेंट्स. तुम्ही तुमच्या लहान मुलांबरोबर अगदी डेली लाईफमध्ये बघा हे वाक्य वापरू शकता. ह्याच्यातलं तुम्ही ठरवा की आज मी हे 5 वाक्य बोलणार, उद्या मी ती 5 वाक्य बोलणार. तुम्ही पण एक वही मेंटेन करू शकता, सेंटेन्सेस लिहू शकता. आणि तुम्हाला जर खरंच इंग्लिश शिकायचं असेल, स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं असेल, लेसन वाईज इंग्लिश शिकायचं असेल, तर सगळी माहिती माझ्या ॲपमध्ये आहे. रेकॉर्डेड कोर्सेस आहेत माझे. माझं ॲप डाउनलोड करा. कुठे कसं डाउनलोड करायचं डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक्स दिलेल्या आहेत. तुमचं जर अँड्रॉइड असेल तर गुगल प्ले स्टोअरवर स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या असं टाईप केलं तरी माझा ॲप मिळून जाईल. आयफोन असेल तर ॲप वेगळं आहे. दोन्हींच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. तिकडे सुद्धा डेली सेंटेन्सेस वेगळे वेगळे येत असतात. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या माझा इंस्टाग्राम ID आहे. आणि ट्यूजडे आणि फ्रायडेला आपले व्हिडिओ येत असतात. त्यामुळे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.